आपण बघत आहात आम्ही नेवास्कर न्यूज, नेवास्करांच्या हक्काचं व्यासपीठ। नेवासा शहरात अवैध गोमांस विक्री आणि गोवंश कत्तलीवर नेवासा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। नाईकवाडी मोहल्ला परिसरात छापा टाकत पोलिसांनी सुमारे 200 किलो गोमांस आणि गोवंशाची कातडी असा एकूण 68,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। या प्रकरणी जफर बिलाल चौधरी आणि सलीम गनी शेख या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे। पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत नाईकवाडी मोहल्ला येथे अवैधरित्या गोमांस विक्री सुरू असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती। त्यानुसार दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी सलीम गनी शेख यांच्या घरावर छापा टाकला। या कारवाई दरम्यान गोवंशाचे मांस कापून विक्रीसाठी ठेवलेले आढळून आले। पोलिसांनी घटनास्थळावरून गोमांस आणि कातडी जप्त करत दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले। या प्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल अजय साठे यांच्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 271, 325 तसेच महाराष्ट्र प्राणी रक्षण अधिनियमाच्या विविध कलमान्वये नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सागर डिकले यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली। तर या होत्या आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या। अधिक अपडेटसाठी पाहत रहा आम्ही नेवास्कर न्यूज। धन्यवाद।